हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे। जहाँ देखो जहाँ देखो जहाँ देखो तुम ब्रिजवासी, जहाँ देखो वहाँ तुम ब्रिजवासी, जहाँ देखो वहाँ तुम ब्रिजवासी, जहाँ देखो वहाँ तुम ब्रिजवासी, पूर्ण परात्पर प्रभु अविनाशी, पूर्ण परात्पर पूर्ण परात्पर प्रभु अविनाशी, जहाँ देखो वहाँ तुम ब्रिजवासी, जहाँ देखो वहाँ तुम ब्रिजवासी। फूल पिटारी नागिन तुम हो, फूल पिटारी फूल पिटारी फूल पिटारी नागिन तुम हो, फूल पिटारी नागिन तुम हो, फूल पिटारी नागिन तुम हो, ये सब जानत 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 मैं तोरी दासी, ये सब जानत मैं तोरी दासी, जहाँ देखो वहाँ तुम ब्रिजवासी। पद कालिया के सिर पे धरा था, पद कालिया के पद कालिया के पद कालिया के सिर पे धरा था, 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 पद कालिया के पद कालिया के पद कालिया के पद कालिया के सिर पे धरा था, पद कालिया के सिर पे धरा था, पद
कालिया के सिर पे धरा था, वैसा ही प्रगटो, वैसा ही प्रगटो, वैसा ही प्रगटो तुम, वैसा ही प्रगटो, वैसा ही प्रगटो, वैसा ही प्रगटो, वैसा ही प्रगटो अब ऋषिकेशी, वैसा ही प्रगटो अब ऋषिकेशी, वैसा ही प्रगटो अब ऋषिकेशी। जहाँ देखो वहाँ तुम ब्रिजवासी, जहाँ देखो वहाँ तुम ब्रिजवासी, पूर्ण परात्पर प्रभु अविनाशी, पूर्ण परात्पर, पूर्ण परात्पर, पूर्ण परात्पर प्रभु अविनाशी। जहाँ देखो वहाँ तुम ब्रिजवासी, जहाँ देखो वहाँ, जहाँ देखो वहाँ, जहाँ देखो वहाँ। फारच सुंदर. आज मात्र मध्ये मध्ये भजनं म्हणायला लागतं, आज मध्ये मध्ये येईल सारखं. आपला पहिला भाग झाला सृष्टीच्या उत्पत्तीच्या संबंधाने आपण बघितलं. आता स्वयंभुव मनू, प्रजा आणि त्याची उत्पत्ती, त्या दृष्टीने पृथ्वीची योग्य प्रकाराने निगराणी, त्याच्यावरती अनुशासन, अशा अनेक अंगांनी इथे कार्यरत आहेत आणि त्यांनी पुष्कळसा पृथ्वीचा भूभाग योग्य प्रकारे अनुकूल असा करून घेतलेला आहे. आणि त्याच प्रक्रियेमध्ये ह्या सृष्टीला किंवा या पृथ्वीला उत्तम प्रकाराने घडवण्याकरता आणि इथल्या मानवांना आनंद मिळवण्याकरता त्यांच्यामध्ये कशा प्रकाराने विकास व्हावा, मग वेद आहेत, त्याच्याकरता ऋषी आहेत, तप आहे, त्या त्या युगाप्रमाणे असणारी जी जी काही आवश्यक अशी गोष्टी आहेत त्या त्या निर्माण करणं चालू आहे. त्याच प्रक्रियेमध्ये एके दिवशी कर्दम ऋषींना ब्रह्मदेवानी येऊन सांगितलं की तुम्ही जे भगवंताच्या चिंतनामध्ये आणि त्याच्या दर्शनाकरता आणि उत्तम प्रकारचा असा तुम्हाला लोक लाभावा किंवा मुक्ती प्राप्त व्हावी, याकरता तुम्ही जे कार्य करता आहात किंवा तुम्ही जी साधना करता आहात, त्या अनुषंगाने तुमच्यावर आणखी एक कार्य आहे आणि ते म्हणजे तुमच्याकडून प्रजा वाढावी अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रजेकरता म्हणून आपल्याला कार्य करावं लागेल, आपल्याला विवाहबद्ध व्हावं लागेल. ठीक आहे म्हणाले, आपली आज्ञा आहे त्याप्रमाणे मी करेन. आणि कर्दम ऋषी खूप मोठ्या तपाचरणाकरता संकल्प करून निघून गेले. दीर्घकाळपर्यंत तप केलं आणि त्यानंतर ब्रह्मदेवानी सांगितलं की आता आपल्या विवाहाचा समय आलेला आहे, आपण आपल्या आश्रमाच्या स्थानामध्ये राहा. त्याप्रमाणे सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती, बिंदू सरोवराच्या किनाऱ्यावर, जे दोन्ही जवळ आहेत, तर तिथे असणारं जे बिंदू सरोवर आहे त्याच्या किनाऱ्यावर असणारा त्यांचा जो आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये ते आहेत, वाट पाहत आहेत. आणि त्यांच्या आश्रमामध्ये राणी शतरूपे सहित स्वयंभुव मनू आलेले आहेत, आपल्या कन्येला घेऊन आलेले आहेत. कन्येचं नाव देवहूती आहे. तिथे आल्यानंतर ते काय काय नाही कुशल ऋषी आहेत, त्यांना नमस्कार करतात. ऋषी ह्या राजांचा आदर सत्कार करतात. ते कर्दमांच्याबद्दल पुष्कळ त्यांचं महात्म्य जे त्यांनी ऐकलेलं आहे त्यानुसार त्यांच्या अधिकाराची प्रशंसा करतात. तसं स्वयंभुव मनू हे तर तिथलं एकमेव अनुशासन करणारं राजाचं स्वरूप आहे. त्यामुळे असा सार्वभौम सम्राट, त्याचेही गुणगान कर्दम ऋषी करतात. असं एकमेकांशी बोलणं होतं. मग ते म्हणतात, मी आपल्याकडे आलो आहे त्याचं कारण असं की माझी कन्या देवहूती आपल्याला देण्याची माझी इच्छा आहे. ते म्हणाले, हरकत नाही, माझं पण तपाचरण झालेलं आहे, मी पण विवाहबद्ध होऊ शकतो. फक्त माझी एकच अट आहे की माझा गृहस्थाश्रम मी माझ्या जीवनामध्ये फार काळपर्यंत चालू ठेवणार नाही आहे. एवढं आपल्या मुलीला जर मान्य असेल
तर तिने माझ्याशी विवाहबद्ध व्हावं. त्याप्रमाणे मान्यता झाली. विवाह करता आज आपण जेवढं काही वर्णन ऐकतो तसं भागवतामध्ये कुठेही वर्णन केलेलं नाही. तिथे आलेले स्वयंभू मनू आणि त्यांची कन्या पत्नी या सगळ्यांनी तिथेच कन्येचा विवाह झाला आणि ती त्या आश्रमामध्ये राहिली. आईवडील परत निघाले, पण वडिलांना मात्र दुःख झालं कन्येला सोडून निघताना. त्याचं वर्णन मात्र भागवतांनी केलेलं आहे की त्यांना आपली कन्या तिथे ठेवून जाताना वाईट वाटलेलं आहे आणि मुलीला सासरी ठेवायचं आणि निघून जायचं ह्या दुःखाने जरा विकल झालेले असे स्वयंभू मनू निघाले. त्यांना जे काही कन्येकरता करायचं होतं तेवढं त्यांनी केलं आणि त्यांचा विवाह संपन्न झाला. कर्दम ऋषी त्यांच्या आश्रमीय जीवनाप्रमाणे राहत होते आणि त्यांचं तपाचरण वगैरे सर्व चालू होतं. त्या सर्व काळामध्ये आपल्या देहाला कितीही कष्ट पडले तरीसुद्धा एक राजकन्या त्यांच्याकरता जे काही सेवेच्या करता करावं लागेल आणि ते त्या सेवा किंवा त्या प्रकारच्या सेवेमध्ये असणारे जे कष्ट, कारण आश्रमीय जीवन आहे आणि त्यामध्ये अनेक प्रकारांनी ते जीवन निभावून न्यायचं आहे. तिला पुष्कळ कष्ट झाले आणि ती करत राहिली. कर्दम ऋषींना माहीत होतं की ती एवढे कष्ट करते आहे प्रपंचामध्ये आणि क्षीण झाली आहे, प्रकृती तिची खराब झाली आहे हे सगळे कष्ट करताना. परंतु तिने कधी तक्रार केलेली नाही आहे आणि तिने त्यांच्या सेवेत सुद्धा कधी कसूर केलेला नाही आहे. हे एके दिवशी ते प्रसन्न झाले. हे सगळं लक्षात घेऊन ते तिला म्हणाले की तू माझी विवाहित पत्नी आहेस, माझ्याकरता पतिव्रता धर्मानी तू इतका सेवाभावानी तू कर्म करते आहेस, निरलस माझी सेवा करते आहेस, हे सगळं मी पाहतो आहे. वास्तविक पाहता मनुष्याला जो त्याचा देह प्रिय आहे तो प्रिय देह सोडून सुद्धा त्याची काळजी सोडून त्याचं भवितव्य विचारात न घेता तू माझ्याकरता इतकी झिजते आहेस, तुझी प्रकृती इतकी खराब झाली आहे. मी हे सर्व पाहिलेलं आहे, परंतु तू अशा प्रकारे प्रपंच सांभाळलास म्हणून मला स्वतःला मी ज्या प्रकाराने योगमार्गामध्ये, वैराग्याच्या क्षेत्रामध्ये, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मी जी प्रगती करून घेऊ शकलो ती केवळ तुझ्याचमुळे करून घेऊ शकलो. तू माझी पत्नी आहेस, त्यामुळे माझ्या ह्या सर्व वैभवामध्ये सुद्धा तुझा अधिकार आहे, तू त्याची भागीदार आहेस. त्यामुळे तुला हे सगळं माझं वैभव आणि त्याचा उपभोग मिळावा अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून तुला काय वाटतं, तुझी काय इच्छा आहे, कसं जीवन तुला मिळावं अशी तुझी इच्छा आहे ते मला तू सांग. असं म्हटल्यानंतर तिने सांगितलं की मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की आपलं हे वैवाहिक जीवन जे आहे ते आता योग्य प्रकाराने एका स्थितीमध्ये यावं. कारण आपण असे आश्रमामध्ये उड्यावरती राहतो, तर मला एक घर असावं की ज्या घरामध्ये आपण राहू शकू आणि आपला गृहस्थाश्रम सुरू व्हावा. ते म्हणाले ठीक आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुला ज्या पद्धतीने जीवन जगावं असं वाटतंय त्याच्यामधले सगळे उपभोग सामान्य आहेत म्हणाले, आणि कुणाच्याही किंवा भगवंताच्या तर नक्कीच वक्रदृष्टीने ते नष्ट होणारे भोग आहेत. कारण भगवंताला जोपर्यंत ते भोग द्यावेसे वाटतील तोपर्यंत तो देईल आणि नंतर ते काढून घेईल. पण माझ्या ठिकाणी जे सामर्थ्य मला प्राप्त झालेलं आहे त्या सामर्थ्यामुळे जे दिव्य भोग आहेत त्याची तुला कल्पना पण नाही आहे, ते अलौकिक आहेत. तर अशा दिव्य भोगांना तुला प्राप्त करून घेता यावं याकरता म्हणून मी तुला म्हणतो आहे की तुझी इच्छा काय आहे तू सांग. त्याप्रमाणे तिने तिची इच्छा सांगितली आहे की एखादं घर असावं. ठीक आहे म्हणाले. त्यांची स्वतःची जी योगाची बैठक आणि त्यातला अधिकार इतका प्रचंड आहे की त्यांनी सांगितलं की माझ्या ठिकाणी या योगेश्वर्यामुळे आणि त्रिगुणात्मक असणारं जे ह्या सृष्टीचं स्वरूप आहे त्याच्यावर माझं असणारं जे नियंत्रण आहे त्यामुळे हे योग ऐश्वर्य मी तुला उपभोगू देऊ शकतो, त्याचा तुला मी प्रत्यय आणून देऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी एक दिव्य असं विमान तयार केलं आणि त्यांनी सांगितलं ह्या बिंदू सरोवराच्या जवळ तू आहेस, तू बिंदू सरोवरात जा आणि तू स्वच्छ अंघोळ करून घे आणि त्या सरोवराचं दर्शन घे आणि मग तू ह्या विमानामध्ये बसण्याकरता ये. कारण ती स्वतः अत्यंत विकल झालेली अशी ती राजकन्या जेव्हा त्या बिंदू सरोवराच्या जवळ गेली
त्यावेळी तिच्या लक्षात आलं की त्या बिंदू सरोवरामध्ये पुष्कळशा स्त्रिया आहेत आणि त्या तिची वाट पाहतायत. आणि त्या सर्व स्त्रियांनी तिला जवळ बोलावलं, तिला उत्तम प्रकाराने न्यायला घातलं, उत्तम प्रकारचे अलंकार तिला वस्त्रप्रावरणं दिली नेसण्याकरता. आणि ह्या सगळ्यांमधून ती अतिशय तिच्या मूळ रूपाला मुळात प्राप्त झाली. तिचं सगळं देहावरचं आलेलं वृद्धत्व, तिच्या ठिकाणी आलेली क्षीणता, दुर्बलता सगळी दूर झाली आणि ती अतिशय उत्तम अशा स्थितीला प्राप्त झाली. आणि त्या उत्तम अशा अलंकारांनी, वस्त्रांनी परिवेष्टित अशी ती देवहूती तिथून निघाली आणि देवहूती त्या विमानाच्या इथे आली. त्यांनी सांगितलं, ह्या विमानामध्ये आता तू चढ. ती त्या विमानामध्ये चढली आणि तिने त्या विमानामध्ये पाहिलं तर ते विमान काही सामान्य नाही आहे. त्या विमानाचं आकारमान, त्याच्यामध्ये अनेक क्रीडांगणं आहेत, अनेक शयनगृह आहेत, अनेक बैठका आहेत, अनेक अंगणं आहेत, अनेक प्रकारच्या उपलब्धी सुविधांच्या त्या ठिकाणी त्यांची रेलचेल आहे. आणि त्या विमानामध्ये ती पाहते आहे तर जणू काही एखादं विष्णूचं तीर्थक्षेत्र असावं आणि ते अप्रतिम सुंदर असावं अशा प्रकारे त्याचं स्वरूप आहे. त्या विमानात बसल्यानंतर देवहूती कर्दम ऋषींच्या बरोबर पुष्कळ विहार करते. ते सबंध आकाशामधून, कधी पृथ्वी तलावरती, कधी अंतरिक्षामधून त्यांचा विहार चालू आहे. आणि तिने इतकं सृष्टीचं सौंदर्य पाहिलं आहे, इतक्या अनेक प्रकारचे दिव्य उपभोग तिला मिळालेले आहेत. ज्या स्त्रियांनी तिला त्या विमानामध्ये बसवलं त्या सर्व स्त्रिया तिच्या सेवेकरता त्या विमानामध्ये आहेत. अनेक प्रकारची तिच्या करमणुकीची साधनं आहेत. अशी अनेक वर्ष त्या ठिकाणी तिने व्यतीत केलेली आहेत. आणि मग कर्दम ऋषींनी तिला विचारलं आहे की तुझी इच्छा काय आहे, तुला आता काय प्राप्त करून पाहिजे आहे. तर ती म्हणाली, माझी एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे असं की आता मला संतती प्राप्त व्हावी. त्याप्रमाणे तिला कर्दम ऋषींनी 9 कन्या त्या ठिकाणी तिला प्राप्त झाल्या. आणि तिने ह्या दिव्य अशा स्थितीमध्ये त्या 9 कन्यांची तिला जेव्हा प्राप्ती झाली तेव्हा कर्दम ऋषी म्हणाले की आता तुला ह्या सर्व कन्यांची प्राप्ती झालेली आहे, आता मी जाऊ शकतो. तिने सांगितलं, हा गृहस्थाश्रम पुरा होत नाही, तुम्हाला या कन्यांचे विवाह करून द्यावे लागतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला तिथपर्यंत थांबावं लागेल. आणि ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी त्याप्रमाणे आपली परवानगी दिली आणि त्यांच्याकडे एक गोष्ट अशी समोर आली. ती अशी की तिने सांगितलं की हे सर्व ठीक आहे, पण तुम्ही निघून गेल्यानंतर, ह्या मुली विवाह करून निघून गेल्यानंतर मी एकटी राहीन, तर मला कुणीतरी बरोबर असलं पाहिजे. तर त्याशिवाय, कारण मी प्रापंचिक स्त्री आहे, मी माझ्या जीवनामध्ये इतका वैराग्याचा विचार करू शकत नाही, त्यामुळे इतकं वैराग्य माझ्या ठिकाणी नाही. तर अशा स्थितीमध्ये आपण काय करू शकाल माझ्याकरता. ते म्हणाले, तू काळजी करू नकोस, कारण मला भगवंतांनी असं सांगितलेलं आहे की ह्या पृथ्वी तलावरती जो ज्ञानाचा मार्ग आहे तो सांख्ययोग या नावाने ओळखला जात होता. तो मार्ग या मधल्या काळामध्ये पुष्कळ प्रमाणात लुप्त झाला आहे आणि आज तर त्या सांख्ययोगाच्या मार्गाने कुणी साधनाही करत नाही. त्यामुळे त्या सांख्ययोगाचं साधन केलं जावं आणि तो सांख्ययोग प्राप्त व्हावा याकरता म्हणून लोकांना त्याची उपलब्धी मी माझ्याकडून करून देणार आहे. तर भगवंत म्हणाले, त्याकरता मी तुझ्या घरातच जन्म घेईन आणि माझं नाव कपिल असेल. आणि कपिल मुनी त्यांच्या घरामध्ये जन्माला आले. ते जन्माला येणार आहे त्याची ब्रह्मदेवांना माहिती आहे. ब्रह्मदेव अनेक ऋषींच्या बरोबर त्यांच्या घरी आले. म्हणाले, मला माहिती आहे आपल्या घरामध्ये साक्षात श्रीहरींनी जन्म घेतला आहे आणि ते कपिलाच्या रूपाने इथे राहिले आहेत, किंबहुना कपिल हे आपण त्यांचं नामकरण केलेलं आहे. तर ते म्हणाले, हो, मलाही कल्पना आहे की साक्षात भगवंत माझ्या घरामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. म्हणाले, तुमच्या 9 कन्यांचे विवाह करा आता तुम्ही. म्हणाले, करीन. म्हणाले, मी ऋषी मंडळ आपल्यासमोर आणलेलं आहे, आपल्या कन्यांना जे ऋषी आवडतील त्यांच्याशी त्यांनी आपला विवाह करावा. त्याप्रमाणे कर्दम ऋषींनी विचार केला आणि त्या 9 कन्यांचा विवाह, कारण काय आहे, आपल्याला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की त्यांना त्या 9 कन्या प्राप्त झाल्या असा शब्द आपण वापरला.
प्राप्त झाल्या ते योगी आहेत. त्यामुळे त्यांनी योगामध्ये विभूतीपादामध्ये जी निर्माण चित्त नावाची विभूती म्हणजे ती सिद्धी किंवा प्राप्त झालेलं विशेष असं सामर्थ्य, तर जो वंशविस्तार किंवा जी प्रजोत्पत्ती याचं काम ब्रह्मदेवानी सोपवलं, ते काम कमीत कमी काळामध्ये करावं म्हणून त्यांनी निर्माण चित्त म्हणजे आपल्या मूळ चित्तापासून वेगळी वेगळी 9 चित्त निर्माण केली आणि त्या चित्तांच्या संकल्पनेतून त्यांनी त्यांच्या पत्नीला 9 कन्या दिलेल्या आहेत. म्हणजे हे सर्व योगी कशाकरता करतात किंवा योग्यांना हे कशाकरता लाभलेलं आहे, त्याचं कारण एवढंच आहे की योग्याच्या जीवनामध्ये त्याला असं वाटतं की जो देह घेऊन मी इथे जन्माला आलेलो आहे, या एकाच देहामध्ये माझ्या ठिकाणची सगळी पाप किंवा पुण्य ही भोगली जाऊन मी मोकळा व्हावा. जर माझं प्रारब्ध आणि त्याचबरोबर माझं संचित जर संपून गेलं आणि त्याचा जर नाश झाला तर मला याच जन्मामध्ये कैवल्याची प्राप्ती होऊ शकते, मी कैवल्य पदाकडे जाऊ शकतो. म्हणून ज्या अनेक विभूतीपादामध्ये सांगितलेल्या सिद्धी आहेत त्यातली ही एक निर्माण चित्त सिद्धी आहे आणि कर्दम ऋषींनी त्या सिद्धीचा उपयोग करून त्यांना त्या 9 कन्या दिलेल्या आहेत. आता त्या 9 कन्यांचा त्या ठिकाणी विवाह झालेला आहे आणि त्यानंतर त्या पुत्राच्या बरोबर एकांतात ते गेलेत. लहान मुले लहान रूपामध्ये आहेत ते आणि त्या बालकाच्या रूपात एकांतात जाऊन ते म्हणाले, भगवंता मला माहिती आहे की तुम्ही साक्षात इथे जन्म घेतलेला आहे, माझ्या घरात आपण आलेला आहात, आता माझं कर्तव्य सगळं संपलेलं आहे, तर मला संन्यास दीक्षा घ्यावी अशी इच्छा आहे आणि म्हणून आपल्या इच्छेनी आणि आपल्या कृपेनी मला जर आपण म्हणालात तर मी संन्यास दीक्षा घेऊ इच्छितो. तर ते म्हणाले, हरकत नाही, जे तुझ्या मनात आहे त्या प्रकारे तुझं जीवन तुला व्यतीत करायचं असेल तर तू जरूर कर, त्याला माझी परवानगी आहे. असं म्हणून त्यांनी सांगितलं की ज्ञान हा एक मार्ग, वैराग्य हा एक मार्ग, या दोघांच्या आधाराने जे जे तुझ्या जीवनातलं कर्माचं स्वरूप आहे ते तू उखडून टाक. आणि त्याकरता कपिल महामुनी असं म्हणतात की तुम्ही श्रीहरीची भक्ती करावी आणि भक्तीच्या माध्यमामधून आपल्या जीवनाचं कल्याण करावं. आता हे विवाह झाले, यांच्याकडून परवानगी मिळाली. लहान बालक रूपामध्ये का असेना पण भगवंतांनी त्यांना आश्वासन दिलं आणि कपिलांनी आपला जाण्याचा हेतू सिद्ध करण्याकरता त्यांनी सांगितलं की जसं आपण आत्मज्ञान देण्याकरता जन्माला आला आहात, आपल्या जन्माचा हेतू सफल झाला, तसा आपण श्रेष्ठ साक्षात भगवंत आहात, तर आपण माझ्याही ठिकाणी जो सद्गती प्राप्त करण्याचा, मोक्षाच्या पलीकडे जाऊन आपल्या चरणाशी निवास मिळण्याचा जो संकल्प आहे किंवा माझी जी इच्छा आहे ती आपण पुरी करा. त्यावेळी त्यांना सांगितलं की एकच गोष्ट तू कर. म्हणाले, असं आहे की बाहेरच्या कोणत्याही दैवताच्या उपासनेच्या ऐवजी तुझ्या अंतःकरणामध्ये मी आहेच, त्या माझ्या परमात्म्याची तू उपासना कर, त्या अंतरात्म्याची तू उपासना कर. त्याच ठिकाणी तुला तुझ्या जीविताचं जे फल आहे ते मिळेल. ही एक बाजू. आणि दुसरं म्हणाले, ही सबंध जी सृष्टी आहे, या सबंध सृष्टीमध्ये, या चराचरामध्ये तू मलाच फक्त पहा, सर्वदूर तुला ह्या जीवांच्या ठिकाणी मी दिसू दे. हे कुठपर्यंत कर, जिथपर्यंत तो जीव किंवा ती जड वस्तू तिला विसरून तू फक्त मला स्मरशील, अशी जेव्हा वेळ येईल त्यावेळी म्हणाले तुझा हा योग पुरा झाला असं तू समज आणि त्यावेळी तुला योग्य असं तुझ्या साधनेचं फल मिळून जाईल. त्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलंय, इच्छाद्वेषविहीनेन सर्वत्र समचेतसा भगवत भक्तियुक्तेन प्राप्ता भागवती गतिही. भागवत ग्रंथामध्ये आणि भगवंतांनी सांगितलेली जी श्रेष्ठ अशी गती आहे ती गती कर्दम ऋषींना प्राप्त झाली. आता कर्दम ऋषींना आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनाप्रमाणे कपिल महामुनी म्हणाले की आपण जरी घर सोडून निघून जात असलात तरीसुद्धा मी मातेला अंतर देणार नाही आणि माझ्या मातेची अंतःकरणाची योग्य अशी तयारी झाली
की मगच मी घर सोडेन. तिला योग्य असा उपदेश करेन. त्या उपदेशाने तिच्या अंतःकरणात जेव्हा वैराग्य निर्माण होईल तेव्हाच मी माझं घर सोडून जाईल. आपण त्याची काळजी करू नका. आणि त्याप्रमाणे देवहूती पतीचं जेव्हा त्यांनी देहाचा त्याग केला, लौकिक जीवन संपलं, घरामध्ये ती आणि कपिल मुनी आहेत. ती कपिल मुनींना म्हणते की आता मी तर प्रापंचिक सामान्य गृहिणी आहे, माझ्या जीवनामध्ये तर पुष्कळ मोह आहेत आणि मला हे ऐश्वर्य, हे माझं जीवन, या सगळ्यामध्ये मी पुष्कळ अडकलेली आहे. मी काय करावं या ठिकाणी? आणि माझ्या जीवनाला आज दीर्घ कालानंतर का होईना पण असं वाटतं आहे की ह्या अध्यात्म क्षेत्रामध्ये किंवा तुमचं जो मार्ग आहेत वेगवेगळे साधनेचे मला कळत नाही, पण ते मार्ग मला काही अवलंबता येणार असले तर त्याचा उपदेश तुम्ही मला करावा आणि त्या उपदेशानुसार मी माझ्या जीवनाचं काही सार्थक करून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. आपण माझ्याकरता काही उपदेश कराल का? तर त्यावेळी आईच्या मनामध्ये जेव्हा असा आध्यात्मिक विचार निर्माण झाला आहे आणि तिला त्याविषयी एवढी गोडी निर्माण झाली आहे, हे बघून कपिल महामुनी म्हणाले, हो माते, तुला मी उपदेश करतो, अनेक मार्गांचा उपदेश करतो. आणि म्हणाले, तुला जर वाटत असेल तर तू त्या मार्गाने जरूर पुढे जा. आणि म्हणून भगवान कपिलांनी पहिल्यांदा एवढंच सांगितलं तिला की अहंकार म्हणजे मी आणि माझं या दोन गोष्टी जेव्हा तुझ्या सुटतील त्यावेळी म्हणाले तू ह्या क्षेत्रामध्ये कुठेतरी उभी राहशील. तुझं अहम ममत्व सुटू दे की ज्याच्यामुळे तुला या अध्यात्म क्षेत्रात आपण काय करावं, आपण कसं जावं, पुढे कसं जावं, त्यातली दुसरी पायरी तुला सांगतो. म्हणाले तुझ्या अंतःकरणामध्ये उत्कट असे महापुरुषांच्या विषयीचे सात्विक भाव निर्माण होऊ दे, की तुला असं वाटू दे की आपण काही करून चांगल्यांच्या सहवासात जावं, सत्पुरुषांच्या सहवासात जावं. त्यांचा तो जो संत संग आहे तो संग तुला तुझ्या जीवनामध्ये निश्चितपणे बदलून टाकील. तुला तुझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जर तुला काही साध्य करायचं आहे तर त्याकरता उपयुक्त होईल. त्याचं कारण म्हणाले काय आहे, तर कारण एकच आहे. काय झालं? नाही, थोडंसं हे होत आहे. हां, ठीक आहे. त्यांनी असं म्हटलं की तू ह्या संत संघामध्ये राहिलीस की तुझ्या मनाची म्हणजे अंतःकरणाची शुद्धी होत जाईल. जशी तुझ्या अंतःकरणाची शुद्धी होईल तसं म्हणाले तुझ्या ठिकाणी हा साधू संघ तुझ्या प्रवृत्तीमध्ये बदल घडवेल आणि तुला ईशकथा, विश्वोत्पत्ती आदी विषय की जे अत्यंत कठीण आहेत, जे क्लिष्ट आहेत, त्याच्यामध्ये कुणी रुची घेत नाही. पण कसं विश्व निर्माण केलं त्या भगवंतानी, त्या विश्वाच्या मागे त्याचा विचार काय आहे, त्यांनी आम्हाला ह्या रूपामध्ये आणून हे सगळं उपभोगण्याकरता का दिलं, कसं दिलं, हा सगळा विषय तू जेव्हा समजून घेशील तेव्हा म्हणाले तुझ्या एक गोष्ट लक्षात येईल की हे जे अहम ममत्व सोडताना मला त्रास होत होता, मला असं वाटत होतं की हे कसं सुटेल, केव्हा सुटेल, तर म्हणाले आता तुझ्या मनामध्ये अशी धारणा निर्माण होईल जेव्हा विश्वाचं रहस्य तुझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या चिंतन मननाचा विषय होईल तेव्हा तुला वाटेल मी कोण आहे, मी कोणीच नाही आहे, माझं अस्तित्व काहीच नाही, एका श्रीहरीशिवाय दुसऱ्या कशाला अर्थ नाही. आणि त्यामुळे ह्या प्रकृतीची जी नश्वरता आहे ती नश्वरता तुझ्या लक्षात येईल. आणि ती नश्वरता लक्षात आल्यानंतर म्हणाले तू एकच कर की अंतःकरणामध्ये तुझ्या हळूहळू वैराग्य उत्पन्न होईल. या सर्व गोष्टींच्यामुळे तुला ज्ञान लाभेल आणि योगाचा निरंतर अभ्यास कर. योग या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण पद्मासन घालून बसलो, वज्रासन घालून बसलो, सहजासनात बसलो तरी योगच आहे. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला तरी योगच आहे. ध्यानाला बसलो तरी योगच आहे. या सामान्य पद्धतीने सुद्धा जी उपासना आपण करतो ती सगळी योगाचं सहाय्य आहे अशी भूमिका या मूळ ग्रंथांच्यामध्ये. त्यामुळे त्यांनी सांगितलं योग विसरू नकोस, भक्ती विसरू नकोस. आणि म्हणाले या माध्यमामधून तू ईश्वराची उपासना कर, त्या उपासनेमधून तुझं वैराग्य दृढतर होत जाईल. आता
आईने सांगितलं, ठीक आहे, पण प्रत्यक्ष साधन आता मला सांग. आता माझ्या अंतःकरणामध्ये आजपर्यंत परिस्थिती अशी होती की ह्या वैभवात राहावं, इथे राहून साधन करावं. इथून तू निघून गेलास, म्हणजे कपिल महामुनी जर इथून निघून गेले तर आपल्याला दुःख होईल. अशा सगळ्या ज्या भावना माझ्या अंतःकरणामध्ये होत्या, त्या सर्व भावना माझ्या अंतःकरणातून आता पुष्कळ कमी झाल्या आहेत. त्याची तीव्रता कमी झाली आहे. माझ्या अंतःकरणातली आसक्ती दूर झाली आहे. माझी कर्तव्यनिष्ठा वाढली आहे. तर आता तू मला साधन मार्ग सांग. त्यांनी सांगितलं, एक आहे, मार्ग 3 आहेत विचार करण्याकरता. म्हणाले, तुझ्या ठिकाणी मी भक्तीचं निरूपण करू शकतो, तुझ्या ठिकाणी मी सांख्य तत्वाचं निरूपण करू शकतो, आणि तुझ्या ठिकाणी मी योग मार्गाचं निरूपण करू शकतो. जगामध्ये भगवंताला प्राप्त करून घेण्याकरता ज्ञानाचा मार्ग जर तू स्वीकारलास तर तुला ज्ञानातेव तू कैवल्यम, ज्ञानाने कैवल्याची प्राप्ती होते, हे लक्षात ठेवून तुला तुझं साधन पुढे न्यावं लागेल. तू जर भक्तीचा विचार केलास तर ते म्हणतात भगवंताच्या चरणसेवेमध्ये, ते भगवंत शब्द वापरत नाही, ते माझ्या चरणसेवेत असं म्हणतात की हे माते, जर माझ्या चरणसेवेमध्ये जर तुला प्रेम वाटलं आणि पूर्णपणे तुला त्याच्यामध्ये सोपवलंस, एवढंच नाही तर तुझ्या अंतःकरणामध्ये मीच तू नाहीस अशी भावना ज्या दिवशी निर्माण होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने भक्ती तुझ्या अंतःकरणात निर्माण होईल. कारण भक्तीला अद्वैतच रुचतं, द्वैत सोसत नाही. कारण तू भक्ती करते आहेस ही भावना जोपर्यंत तुझ्या अंतःकरणात राहील, तोपर्यंत ती भक्ती तुला खऱ्या अर्थाने समाधान देणार नाही. जोपर्यंत तुझं अस्तित्व तू सोडत नाहीस, तोपर्यंत कपिल महामुनी म्हणतात, द्वैतात भयम. तू जेव्हा द्वैत धरतेस तोपर्यंत कशाचं न कशाचं तरी भय आहे. जीविताचं आहे, अपूर्णतेचं आहे, काही मिळवण्याचं आहे, काही सोडण्याचं आहे, पण भय जरूर आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जर तुझ्या अंतःकरणाचा भाव तयार झालेला असेल तर त्या भावामध्ये म्हणाले तू एकच गोष्ट कर की भगवंतावरचं प्रेम, भक्तीचे प्रकार 2 आहेत. एक गौणी भक्ती आहे आणि एक पराभक्ती आहे. जी भक्ती मी भक्त आहे आणि भगवंताची भक्ती करतो आहे या भावनेने होत राहते, ती गौण आहे. आणि ते म्हणतात जी भागवतांनी सांगितलेली भक्ती आहे, जे नारदांनी त्याचं कथन केलेलं आहे, सात्व अस्मिन परम प्रेम रूपा, ती जी भक्ती आहे ती अत्यंत प्रेमस्वरूप अशी भक्ती आहे. त्या प्रेमामध्ये त्याला मर्यादा नाही, असं अमर्याद प्रेम ज्याच्यामध्ये आहे, केवळ भगवंत आणि भगवंतच हा भाव ज्याच्यामध्ये आहे. आणि ती भक्ती कुणी केली आहे तर ती भक्ती यथा व्रजगोपिकानाम, जशा व्रजातल्या गोपिका आहेत त्या गोपिकांनी ज्या प्रकारची भक्ती केली आहे. कबीर महामुनी सुद्धा म्हणतात की म्हणाले, लोकांना असं वाटतं आणि आहे आजही, साहेब त्यांना म्हटलं जातं परंपरेमध्ये, आणि साहेब गद्दी त्यांच्या गादीवरून ज्या प्रेमाचा आजही सद्गुरू, आपण टीव्हीवर सुद्धा बघत असाल, एका चॅनलवरून हा विषय आता नवीन कबीरांचं तत्वज्ञान रोज मांडलं जातं. तर कबीरांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये एका सद्गुरूच्या शिवाय, एका भगवंताशिवाय, एका ज्ञानाशिवाय दुसरा विषय मांडला नाही. तेव्हा लोकांनी त्यांना म्हटलं की आपल्या भक्तीला तोड नाही. आज भूलोकामध्ये आपल्यासारखा भक्त नाही, कारण त्यांच्या बाबतीत अनेकच, आता आपला तो विषय नाही आजचा, नाहीतर अनेक चमत्कार असे इतके सुंदर आहेत भक्तीतून निर्माण झालेले. तर कबीर म्हणतात की माझ्या भक्तीचं काय कौतुक करता. कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. म्हणाले एका गोपीनी जे निरलस प्रेम केलंय भगवंतावरती, सर्व सोडून, सर्व समाजाची बंधनं टाकून, जीवाची आपली बंधनं टाकून, आपल्या स्वतःचा कोणताही स्वार्थ ज्याच्यामध्ये न ठेवता त्या गोपिका भगवंताला शरण गेलेल्या आहेत. कशाचीच अपेक्षा नाही आहे, भगवंताकडून पण अपेक्षा नाही आहे, फक्त भगवंताच्या ठिकाणचं अनन्य भावानी शरणागती जी आहे, जे शरण आहे ते म्हणाले अन्यत्र मिळणार नाही. आणि हे देवहूती हा अत्यंत सोपा मार्ग आहे.
हा अत्यंत सरळ मार्ग आहे. हा प्रत्येकाच्या अंतःकरणाला जुळणारा आहे, कारण माणसाच्या ठिकाणी उपजत प्रेम आहे. तर त्याचं जे प्रेम आहे त्याच्याकरता त्यांनी एक फार चांगला विषय मांडला आहे. ते म्हणतात की प्रपंचात तर मनुष्य आसक्त आहेच आहे. प्रपंचातली आसक्ती ही आम्ही म्हणतो सोड, अहम ममत्व सोड, हे प्रपंचात म्हणतो. आणि जेव्हा तीच आसक्ती ईश्वराच्या ठिकाणी असते तेव्हा म्हणाले ती आम्ही मान्य करतो. एकच आसक्ती आहे, पण ती प्रपंचाच्या ठिकाणी त्याला घातक ठरते, तर ती भगवंताच्या ठिकाणी त्याला कृपा करणारी ठरते. आणि त्यामुळे आसक्त व्हावं लागतं. अन्यत्र आपण 10व्या स्कंधामध्ये पण बघू, तिथे पण उपदेश करताना एका ठिकाणी म्हटलेलं आहे, इथेही तेच म्हटलं आहे. आसक्त होणं म्हणजे उत्कटता, अत्यंत उत्कट भावाने भगवंतावर प्रेम करणं. कारण उत्कटता हा शब्द वापरण्याचं कारण असं की उत्कट स्थिती हा अंतःकरणाचा एक क्षणाचा विषय आहे, की अगदी उत्कट भावाने एखाद्या क्षणी मनुष्याचे सगळे भाव वरती येतात आणि त्या भावांना त्या क्षणी उत्कटता येते. परंतु प्रतिक्षणी त्या उत्कटतेवरती भाव राहू शकत नाहीत, ते ती उत्कटता खाली येते. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, भक्ती तो सुळावरली पोळी, निवडे तो गडी विरळाची. कारण प्रतिक्षणी भगवंताच्या विषयी तीच उत्कटता, तोच भाव हा अंतःकरणात राहिला पाहिजे आणि सातत्याने अंतःकरण त्याच भावात प्रवाहित झालं पाहिजे. सर्व वृत्ती त्याच भावप्रवाहात असल्या पाहिजेत. म्हणाले देवहूती, वाटतं तुला वाटतो जसा सोपा, सांगायला मलाही सोपा आहे, पण तितकाच उत्कट भक्ती करता भक्ती मार्ग सुद्धा कठीण आहे. आणि त्यामुळे ती उत्कटता ज्यावेळी श्रीहरीच्या भक्तीमध्ये येईल आणि तू सर्वस्व त्यागाने जेव्हा श्रीहरीच्या चरणावरती नतमस्तक होशील, त्यावेळी म्हणाले तुला खराच भक्तिभाव प्राप्त होईल. म्हणाले योगीजनसुद्धा ज्या भक्तीची, योगीजनसुद्धा ज्या परमात्म्याच्या दर्शनाची आणि प्रेमाची अपेक्षा करतात, ते भक्तिमार्गामध्ये भक्ताला त्याच्या भावानी सोपं आहे. म्हणून त्या भक्तिमार्गाचा विचार तुझ्या ठिकाणी मी पहिल्यांदा सांगतो. आता म्हणाले तुला दुसरा विचार सांगतो. तो विचार जो आहे तो योगमार्गाचा आहे, तसाच तो ज्ञानमार्गाचा आहे. या दोनही मार्गाकरता, आणि एवढंच नाही तर ह्या भक्तिमार्गाकरता सुद्धा, कारण मी आपल्याला म्हटलं तसं की भक्तिमार्गामध्ये सिद्धी उत्पन्न होतात का, सिद्धी प्राप्त होतात का? होतात. तुकाराम महाराजांना प्राप्त होतात, चोखा महाराजांना प्राप्त होतात. सर्व संतांच्या चरित्रामध्ये पाहिलं तर रोहिदास चांभारांना प्राप्त होतात. सर्व प्राप्त असतं, पण कुणीही त्याचा उपयोग करत नाही. भगवंतांनी योगमार्गामध्ये, म्हणून शब्द भागवतांनी फार सुंदर वापरला आहे. म्हणाले हा निश्रेयस जो मार्ग आहे की जिथे कशाचीच अपेक्षा नाही आहे, अशा निश्रेयस मार्गावरती तीव्र भक्तियोगाने मला जो मन अर्पण करतो त्याच्याकरता सुद्धा सर्व सिद्धी आहेत. म्हणून योग तिन्हीलाही शब्द वापरला, सामान्य, ज्ञान, भक्ती आणि ध्यान मार्ग. या तीनही मार्गामध्ये मनुष्याच्या एका विशिष्ट अभ्यासानंतर त्याला सिद्धी प्राप्त व्हायला लागतात. भक्ताच्या बाबतीत म्हणाले त्या सिद्धींचा प्रश्नच येत नाही. त्याचं कारण असं आहे की मनामध्ये ती सिद्धी म्हणून प्रकट व्हायला ईश्वराशिवाय त्या सिद्धीला अन्य स्थान असावं लागतं ना. तसं म्हणाले त्या भक्ताच्या अंतःकरणात स्थानच नसतं. त्यामुळे ती सिद्धी प्राप्त झाली का झाली नाही, त्या सिद्धीने काम केलं का केलं नाही, किंवा मला प्रतिकूलता आहे म्हणून त्या सिद्धीचा मी वापर करावा का करू नये, याकरता अंतःकरण त्याच्याजवळ नसतंच. आणि त्यामुळे ते केव्हाच भगवंताच्या ठिकाणी निघून गेलेलं असतं. त्यामुळे अंतःकरणामध्ये सिद्धी हा विषय भक्ताला त्रास देत नाही आणि भक्त आपल्या सिद्धीनी काही घडवत नाही. म्हणून भक्ताच्या जीवनातले चमत्कार भगवंताला घडवावे लागतात. कारण भक्ताचं मोठेपण कळवायचं असतं त्याला लोकांच्यापर्यंत. तुकाराम महाराजांच्या वह्या कोरड्या राखल्या एवढे दिवस पाण्यामध्ये राहून सुद्धा. तुकाराम महाराजांनी सिद्धीचा अवलंब केला असता तर अभंग वाचले तर आपल्याला कळतं की योगसिद्धीचे सोहळे त्यांच्या जीवनात कसे प्रकट झाले. पण त्यांनी कधी आपली सिद्धी दाखवली नाही, दाखवली.
त्यांनी कधी त्या सिद्धीचा उपयोग केला नाही केला. 13 दिवस बिचारे तळमळत पडले होते, भगवंता हे एवढं सगळं आयुष्य माझं हे अभंग लिहिण्यामध्ये गेलं. म्हणाले प्रपंचातली कोणती कर्तव्य केली नाही, प्रपंच सोडून दिला आणि तुझ्या मार्गाने मी आलो. म्हणाले प्रपंच म्हणजे पतीना गोविंद दोन्ही नाही अशी माझी स्थिती आहे का, अशी तू केलीस का. म्हणाले कारण मला प्रपंचातही तू स्थिर राहू दिलं नाहीस, मी राहिलो नाही, सर्वस्व तुला अर्पण केलं आणि आज तू माझ्यावरती जे निर्माण केलं तुझ्याकरता. कायम या बोलावी उत्तरे बोलविता धनी वेगळाची, साळुंकी बोले वंजुळवाणी बोलविता धनी वेगळाची. सगळ्या ठिकाणी तो बोलविता धनी वेगळा आहे हे मला माहिती आहे. मी काय लिहितो म्हणाले, मी काही करत नाही. असं असताना सुद्धा आता फक्त भगवंताची तळमळ आहे, उत्कटता एवढंच अंतःकरणात आहे. सिद्धी वापरावी ही भावना नाही आहे. पण भगवंतानी मात्र त्या वह्या कोरड्या ठेवल्या आणि चमत्कार भगवंत घडवतो. भक्ताच्या जीवनामध्ये घडणारा चमत्कार हा भक्तांनी घडवलेला नसतो, तो भगवंतानी घडवलेला असतो. कारण भगवंताच्याकडून भक्ताला अपेक्षाच नसते. म्हणून इथे भागवतकारांनी कपिल महामुनींच्या मुखामधून योगांच्या किंवा या योगमार्गातल्या सर्व मार्गातल्या सिद्धीबद्दल, भक्ती मार्गातल्या सिद्धी, योगमार्गातल्या सिद्धी, ज्ञानमार्गातल्या सिद्धी, त्यांनी त्या सर्व सिद्धींबद्दल इथे एकच सांगितलं आहे. ते म्हणाले इतरत्र प्रश्न येतच नाही. सिद्धींचा प्रश्न येतो तो ज्ञानमार्गात किंवा योगमार्गात. योगमार्गात तर एक स्वतंत्र मार्गच आहे, आपण थोडा योगाचा भाग पाहू त्यांच्या उपदेशामध्ये, तेव्हा पाहू आपण. पण त्यांनी सांगितलं की हा सांख्ययोगाचा जर अभ्यास करायचा असेल, ज्ञानाचा मार्ग जर स्वीकारायचा असेल, तर हा ज्ञानमार्ग स्वीकारतानाच एक लक्षात ठेवावं की जसं जसं ज्ञानाने या प्रकृतीला सोडत सोडत तो योगी परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ जायला लागतो, तसं तसं अनेक सिद्धी प्रकट होत जातात. आणि त्या सिद्धी प्रकट होऊ लागल्या तर म्हणाले ज्ञानमार्गाने जाताना तो कुठे अडखळला तर, तो कुठे अडला तर, म्हणाले असं होऊ नये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता मी तुला हा ज्ञानमार्ग म्हणजे हा सांख्ययोग सांगतो आहे. आपण अगदी थोडक्यात घेऊ तो, त्याचं फार विवरण करण्याचं कारण नाही. सांख्ययोगामध्ये परमेश्वर स्वरूपाला पुरुष असं म्हटलेलं आहे आणि जी माया आहे, आदिमाया आदिशक्ती, तिला त्यांनी प्रकृती असं म्हटलं. सांख्यांनी प्रकृतीला प्रधानता दिली आहे आणि प्रकृती प्रधान आहे, पुरुष उदासीन आहे. आणि त्याचं तत्वज्ञान मांडताना कपिलांनी असं म्हटलं आहे की पुरुष पांगळा आहे आणि प्रकृती आंधळी आहे. ती आंधळी प्रकृती पायानी चालती आहे आणि तिच्या खांद्यावरती पुरुष बसलेला आहे. तो खांद्यावर बसलेला जो पुरुष आहे तो पांगळा असल्यामुळे चालू शकत नाही, पण तिला मार्गदर्शन करतोय. आणि ती आंधळी प्रकृती त्या मार्गाने जातीये जसा पुरुष सांगतोय तसा. आंधळी प्रकृती म्हणजे कोण? आमचा देह, आमची इंद्रिय, ही सगळी तो पुरुष का मार्ग सांगतो? त्याचं कारण असं की ही प्रकृती त्याला चालवतीये, कारण ती चालते ना आणि ती बघत नाही. ती फक्त एकापेक्षा एक सुंदर गोष्टी निर्माण करत राहते आणि त्याला त्या मार्गावरून नेत राहते. त्या मार्गावरून जाताना त्याला ती सर्व सुख ही माझी आहेत, ती मला पाहिजेत, ती मी मिळवावीत अशी त्याची भावना असते. आणि त्यामुळे प्रकृतीच्या खांद्यावर बसून पुरुष ह्या प्रकृतीचा जो काही तिने निर्माण केलेला सौंदर्याचा भाग आहे त्याचा आस्वाद घेतो, तिथे आसक्त होतो आणि शेवटी ते माझं आहे म्हणून गुंततो. आणि कपिल महामुनी म्हणतात की वास्तविक पाहता पुरुष ह्या प्रकृतीपासून वेगळा असून सुद्धा प्रकृतीने निर्माण केलेलं सगळं मीच आहे असं म्हणायला लागतो. ते म्हणाले ज्ञानमार्गामध्ये एवढाच विचार आहे की प्रकृती माझ्यापासून अलग आहे, हा विचार सुरू ठेवणे किंवा या दिशेने विचार करत राहणे. नाही तर म्हणाले त्या पुरुषाला जन्म मृत्यूचं बंधन बांधून घेत. आता आपण पाहिलंच आहे की जो आसक्त आहे त्याला पितृयान मार्गाने जावं लागतं आणि जो निरासक्त आहे
तो देवयान मार्गाने निघून जातो. काल आपण पाहिलेला विषय, तो स्वर्गाला ओलांडून पलीकडे जातो, त्याला पुन्हा इथे जन्म घेणं नाही. आणि जो अडकतो त्याला पितृयान मार्ग आहे आणि तो स्वर्ग आणि पृथ्वी किंवा स्वर्ग आणि भूलोक याच्यामध्येच एरझाऱ्या घालत राहतो. तर ते म्हणाले त्या पुरुषाला बंधनात पाडणारी ही प्रकृती आहे, पण ती आपल्याला बंधनात पाडते हे जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत त्याचं अज्ञान आहे. त्या अज्ञानातून तो ज्यावेळी बाहेर पडेल त्यावेळी म्हणाले त्या पुरुषाच्या ठिकाणी काही ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होईल. ती प्रकृती काय आहे आपण आता पाहिलंच आहे, त्यामुळे त्याच्या फार बारकाव्यात जाण्याची गरज नाही आहे. तिच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, पंचमहाभूत आहेत, 5 तन्मात्र आहेत आणि अंतःकरण चतुष्टय आहे. त्याच्यामध्ये अंतःकरण चतुष्टय न म्हणता एक मन असं म्हणून त्यांनी महत, अहंकार आणि त्रिगुण असं घेऊन त्याची 24 तत्व आम्ही आमच्यासमोर मांडलेली आहेत. म्हणाले अशा प्रकारे अव्यक्तापासून प्रकृतीच्या ही जी 24 तत्व आहेत ती म्हणजे प्रकृती आहे आणि 25वे तत्व म्हणजे काल आहे. आणि तो भागवताने धरलाय, मूळ कपिल महामुनींच्या मूळ दर्शनामध्ये नाही आहे, या इथे कपिल महामुनींच्या उपदेशामध्ये आहे. त्याचं कारण असं की इथे भागवताच्या आधाराने सांख्य दर्शन सांगितलंय. आणि दुसरा भाग असा की सांख्य दर्शनामध्ये सुद्धा दोन प्रकारचे सांख्य आहेत. एक सेश्वर सांख्य आहेत आणि एक निरीश्वर सांख्य आहेत. त्यामुळे भगवद्गीता उघडली की आपण सेश्वर सांख्यांच्या इथे येतो, भागवत उघडलं की आपण सेश्वर सांख्यांच्या इथे येतो, आणि मूळ जर दर्शन सांख्य दर्शन पाहिलं तर ते निरीश्वर सांख्य आहेत. त्याचं कारण असं आहे, हे जे ज्ञान आहे ज्याला झालेलं आहे किंवा त्या ज्ञानाच्या बाजूनी जो चिंतन मनन करतो आहे तो असं म्हणतो की मी ही सगळी ही 24 तत्व, आत्ता इथे आपण 25 धरू, ही सगळी 25 तत्व धरून या संबंध सृष्टीचं, या प्रकृतीने निर्माण केलेल्या जगताचं जर गणित मांडलं तर या गणितामध्ये ईश्वराची गरज काय? त्याची आम्हाला काही गरज नाही, कारण हा जो पुरुष आहे हा प्रकृतीत अडकलाय. ह्या पुरुषाने जर प्रकृतीला सोडलं विषय संपला, तो पुरुष मोकळा होणार आहे. तो मोकळा होतो म्हणजे काय होतो? तो प्रकृतीला सोडून जेव्हा अलग होतो तेव्हा तो केवल चैतन्याच्या पातळीवर राहतो, केवळ. आणि म्हणून जी केवलता आहे, प्रकृती पूर्ण 100% बाजूला जाऊन केवळ पुरुषाचं पुरुषपण राहणारी जी 100% त्या तत्वाच्या ठिकाणी, त्या चैतन्याच्या ठिकाणी जेव्हा ते त्याचं केवल अस्तित्व आहे, त्या केवल अस्तित्वाची स्थिती प्राप्त व्हावी एवढंच सांख्य म्हणतात. ती केवल स्थिती म्हणजे पुरुषाला आपल्या स्वरूपाचं ज्ञान. त्याला त्याच्या स्वरूपाचं ज्ञान झालं की विषय संपला. आणि ज्यावेळी त्या पुरुषाला ज्ञान झालेलं असेल त्याला कैवल्य असा शब्द आहे. म्हणून या ज्ञानमार्गामध्ये मुक्ती किंवा इतरत्र, आता कोणी विचारलं तसं सायुज्य मुक्ती, मुक्तीचे अनेक प्रकार, भक्तीच्या अंगाने 4 प्रकार केले आहेत तसे, त्याच्यानंतर आत्मदर्शन, स्वरूपस्थिती, आत्मक्रीड, असे जे वेगवेगळे शब्द आहेत त्या भगवंताची एकरूप होण्याकरता. इथे एकरूप वगैरे व्हायला सांख्य दर्शनाला भगवंत वगैरे लागत नाही, फक्त चैतन्य अलग झालं प्रकृतीपासून की संपलं, ती केवल स्थिती आहे. म्हणून आपल्याकडे कैवल्य शब्द हा त्याच्यातून घेऊन, आता तो कैवल्य शब्द कसा आहे? कैवल्याच्या चांदण्याला आम्ही असा शब्द जेव्हा घेतो तर तिथे जो कैवल्य शब्द आहे तो सेश्वर सांख्यांचा आहे, की तिथे ईश्वराला ईश्वरत्व मानलेलं आहे. ईश्वराच्या ठिकाणी त्यांनी त्याची गरज पुरुष हे अंतिम तत्व मानलेलं नाही आहे, तिथे भगवंत हे अंतिम तत्व आहे. म्हणून इथे आता कपिल मुनी जेव्हा तिला उपदेश करतात तेव्हा ते म्हणतात या ज्ञानमार्गामध्ये जेव्हा प्रकृती अलग होईल, जितकी अधिकाधिक दूर होईल तितकं ज्ञान आणि वैराग्य अधिकाधिक पुष्ट होईल. हे दोन जेव्हा अधिकाधिक वर्धिष्णू आहेत किंवा वर्धित झालेले आहेत
अशा स्थितीमध्ये म्हणाले सारखं ईश्वर स्मरण कर. आणि ह्या ईश्वर स्मरणाशिवाय या ज्ञानमार्गाने भगवंताला प्राप्त करण्याचा दुसरा उपाय नाही. आणि म्हणून इथे हे जे सेश्वर सांख्य आहेत ते ईश्वराच्या चरणाची प्राप्ती हाच विषय सांख्य दर्शनामध्ये सुद्धा आपल्यासमोर मांडतात. त्याच्यापुढे त्यांनी असं म्हटलंय की मोक्षप्राप्तीचं जे साधन आहे ते साधन योगमार्ग हेही आपण स्वीकारावं. त्याच्या आधी आपण थोडं भजन करू. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. यामध्ये त्यांनी म्हटलं की सांख्य दर्शन झालं, भक्तीचं दर्शन आई तुला मी घडवलं. आता तुला मी अष्टांग योगाचा मार्ग सांगतो की ज्या मार्गामधून तू तुझं कल्याण करून घेऊ शकशील. तेव्हा देवहूती त्यांना म्हणते की अष्टांग योगाचा मार्ग काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे ते तू मला समजावून सांग. तर त्यांनी सांगितलं माते याच्यामध्ये 8 अंग जी योगाची आहेत. मार्ग मोठा कठीण आहे पण प्राप्त मार्गांच्या मध्ये आपल्याला अवलंबण्यासारखा भक्ती आणि योग हाच मार्ग आहे. तर म्हणाले भक्तीच्या मार्गाने कसं जावं मी तुला सांगितलं. ज्ञानमार्ग अवलंबण्याला कठीण आहे आणि त्यामुळे ज्ञानाच्या मार्गाने जाणं जसं अवघड आहे तसं योगाच्या मार्गानेही जाणं अवघड आहे. परंतु भागवतांनी मात्र जेव्हा त्यांची साधन भूमिका सांगितली आहे त्यामध्ये भक्तीला प्राधान्यता आहे पण त्याच्याच बरोबर कर्म तर त्यांनी स्वीकारायचं का नाही हा प्रश्नच नाही. कर्म करायचंच आहे. विहित कर्माचं आचरण कुणी सोडायचंच नाही आहे. म्हणजे ती गोष्ट तर आम्हाला त्याला पर्याय नसलेली आहे. पण योगमार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग थोडे थोडे जसे आपल्या प्रकृतीला झेपणारे असतील तसे त्या मार्गांचे अवलंब करावा. त्या मार्गांचे जे जे लाभ आहेत ते आपण घ्यावेत आणि त्या भूमिकांमधून आपलं साधन आपण पुढे न्यावं. ही जी भागवताची भूमिका आहे त्या भूमिकेतून आता ते सांगतात की या अष्टांग योगामध्ये म्हणजे जसं मगाशी आपण बघितलं की ज्ञानयोगामध्ये सुद्धा भक्ती करा, श्रीहरीचीच भक्ती करा, श्रीहरीच्याच चरणांचं स्मरण करा असा उपदेश देवहूतीला करतात. तसाच भक्तीच्या मार्गामध्ये निखळ भक्ती आहे, त्याला आणखीन दुसरं काही नाही. भक्तीचं साध्य पण भक्ती आहे, भक्तीचं साधन पण भक्ती आहे, भक्तीचं फल पण भक्ती आहे. सर्व बाजूनी भक्ती ही एकच आहे की जी सर्वत्र परिपूर्ण असं साधन आहे. आता अष्टांग योगाच्या साधनेमध्ये 2 गोष्टी कठीण आहेत. एक यमनियमांचं पालन हे फार कठीण आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य यांनी तर इथे मोठी यादीच दिली आहे. कपिल महामुनींनी तर 1, 2, 3, 4 नाही इथे 10 अंग आपल्याकडे यमनियमांची सांगितली. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान ही 5 आणि अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य ही यम हे 5. पण यांनी जी यादी दिली आहे ती खूप मोठी यादी आहे की ज्याच्यामध्ये उपासकांनी कशा प्रकारच्या नियमांचा अवलंब करावा. तर त्या सगळ्यांमधला थोडासा भाग मी आपल्याला वाचून दाखवते. त्यातला त्यांनी असं म्हटलंय की इथे योगस्य लक्षणम वक्ष्ये सबीजस्य नृपात्मजे मनो येनैव विधीना प्रसन्नम याति सत्पथम
म्हणाले ह्या योगाच्या करता जो या सन्मार्गावरती जाण्याकरता ध्येयाने प्रवृत्त होतो त्या योगाची लक्षणं मी तुला सांगतो. स्वधर्माचरणम शक्त्या विधर्माच्च निवर्तनम दैवालब्धेन संतोष आत्मविच्चरण अर्चनम, अशा प्रकारे यादी दिली आहे. त्या यादीचा आपण जर मराठी भाग बघितला तर त्यामध्ये ते म्हणतात की शास्त्रांनी सांगितलेलं जे काही स्वधर्माचं आचरण आहे ते आपण करावं. नंतर शास्त्रविरुद्ध आचरण जवळजवळ करू नये. प्रारब्धाप्रमाणे जे जे मिळेल त्यात आपण संतुष्ट राहावं. आत्मज्ञानी लोकांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर विषयवासना वाढवणाऱ्या ज्या कर्म आहेत त्यांच्यापासून आपण दूर राहावं. कारण आता काय, एक गोष्ट विकत घेतली की दुसरी घ्यावीशी वाटते, ती घेतली की तिसरी. त्याच्या आणि आता तर असं आहे, आता टेक्नॉलॉजी आम्हाला अडचणीत आणते आहे का व्यापारी आम्हाला अडचणीत आणतो कळत नाही. एकेकाळी आम्ही कॅसेट्स लावत होतो, त्याच्या आधी स्पूल वापरत होतो, त्याच्या आधी CD आलं, त्याच्यानंतर DVD आलं. आता सगळ्या गोष्टी बादच होत जात आहेत. प्रत्येकाच्या पुढे नवीन गोष्ट. म्हणजे हे एवढ्या माणसाच्या घरात भारंभार कॅसेट्स असतील त्या टाका, त्याच्या CD करा. CD असतील आता त्या टाका. म्हणजे आयुष्यभर नवीन नवीन टेक्नॉलॉजी ही आम्हाला आसक्त करणारी, खेचणारी आहे. म्हणून त्यांनी सांगितलं विषय वासना वाढवणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून दूर राहावं. नंतर संसारातून मुक्त करणारं जे धर्मावरचं प्रेम आहे हे काही अष्टांग योगात नाही आहे, हा भागवताचा केलेला उपदेश आहे. त्यांनी सांगितलं की त्या धर्मावर प्रेम करावं की जो धर्म आम्हाला भगवंताविषयी अधिक श्रद्धा निर्माण करून देईल. नंतर म्हणाले इथे पवित्र आणि अगदी माफक आहार घ्यावा. आहारावरचं नियंत्रण सांगितलं. नेहमी एकांतात आणि निर्भय अशा स्थानी राहावं. योगाचा अभ्यास करणाऱ्यांनी नाही त्या अडचणीमध्ये जाऊन पडू नये. स्थान चांगलं असावं, रम्य असावं, ठीक असावं, बिंदोक असावं. आणि म्हणून ते सांगतात मन, वाणी आणि शरीर यांनी कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये. म्हणून ह्या अहिंसेचा एक भाग झाला. सत्य बोलावं यमाचा भाग झाला. चोरी करू नये यमाचा भाग झाला. आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह करू नये यमाचा भाग झाला. अपरिग्रह आला. अशा अनेक त्यांच्या नियमांमध्ये त्यांनी सांगितलं तपश्चर्या करावी, अंतर्बाह्य पवित्र राहावं, शुचितेचा भाग आला. शास्त्रांचं अध्ययन करावं, भगवंताची पूजा करावी, अधिकाधिक मौन पाळावं. नंतर उत्तम आसनांचा जो अभ्यास आहे तो करून स्थिर बसावं. आपल्या जीवनामध्ये कोणत्या तरी आसनावरती आपण जय मिळवावा. आणि आसन जयाच्या करता काळ सांगितला आहे तो 2.5 तासाचा. म्हणजे कोणत्याही आसनामध्ये जर 2-2.5 तास बसता आलं, बसता म्हणजे बसण्याचंच आसन नाही, कोणतंही आसन, कोणतंही योगासन जर आम्हाला जे योग्य वाटतं ते जर आम्ही स्वीकारलं आणि त्याचे लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर ते एकच आसन आम्हाला सर्व आसनांचे लाभ देतं. ते एकच आसन आम्हाला आसनांचे सर्व लाभ मिळतात, त्याच्यामधून देण्याला समर्थ राहतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की आसना स्थिर करावं. नंतर हळूहळू प्राणायामाने श्वासावर नियंत्रण ठेवावं. हे सगळं यमनियमात घातलं आहे त्यांनी. श्वासावर नियंत्रण ठेवावं. त्यानंतर मनाच्या साह्याने इंद्रियांना विषयापासून दूर करावं आणि हृदयात ठेवावं, म्हणजे प्रत्याहार. तो प्रत्याहार करावा. नंतर ह्या मूलाधार चक्रापासून माणसाने मनासहित प्राणाला स्थिर करावं. म्हणजे मूलाधार चक्रावर स्थिर करावं, नाहीतर स्वाधिष्ठान चक्रावर करावं, नाहीतर मणिपूर चक्रावर करावं, नाहीतर विशुद्धी चक्रावर, अनाहत चक्रावर करावं, नाहीतर विशुद्धी चक्रावर करावं. जिथे करायचं असेल तिथे प्राणाला स्थिर करावं आणि नेहमी भगवंताच्या लीलांचं चिंतन करावं की कसे भगवंत आपल्या चरित्रामधून भक्तांना आश्वस्त करतात, आपल्यालाही करतील, आपलंही जीवन त्या पद्धतीने संपन्न होईल. दुसऱ्या साधनांनी जी आपल्याला आवडेल ती साधनं, पण सावधानतेने आपल्या प्राणावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपले सर्व प्राण, म्हणजे आपल्याकडे कसं आहे, शिंक आली म्हणजे सावधानता एक व्यवहारात आपल्याला शिकवलेली आहे तशी,
की एक शिंक आली तर दरवाजात उंबरठ्यात शिंकू नका. म्हणजे एक छोटासा संयम आहे. तिथून 2 पावलं बाहेर टाकायला काही माणसाला वेळ लागत नाही, पण जिथे शिंक आली तिथे जोरदार शिंकला असं नाही. आता आपल्याला इथून पुण्याहून मुंबईला जाताना आपल्याला जेवढ्या स्टेशनवर गाडी थांबेल किंवा जेवढ्या ठिकाणी आम्ही जाऊ ते वाहन थांबू शकतं तितक्या ठिकाणी आम्ही खातो. काही आवश्यकता नाहीये. 2-3 तासामध्ये खायला आणि प्यायला किती लागतं. पण एक सामान्य नियंत्रण मनुष्य करत नाही आणि त्या नियंत्रणामुळे प्राणावरती नियंत्रण येत नाही. जे प्राणजय करायचं असेल तर लहान लहान गोष्टीमध्ये झोप सुद्धा, झोप झाली आहे, आता कंटाळा आलाय, लोळत पडलोय, हे मनुष्य जेव्हा अशा तऱ्हेने आळस वाढवतो तेव्हा सुद्धा प्राणांच्यावरचं नियंत्रण कमी होत जातं. त्याच्या शरीरावरती त्याला नियंत्रण मिळवायचा प्रयत्न त्यांनी करावा. योगमार्गाचं हे वैशिष्ट्य आहे. म्हणून ते सांगतात की त्याचाही विचार आपण करावा आणि कुठल्याही प्रकाराने, कोणत्याही आपल्याला आवडणाऱ्या साधन मार्गाने जसं मनाला स्थिर करायचा प्रयत्न करावा तसा प्राणाला स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. आणि व्रत, दान आदी ज्या गोष्टी आहेत त्या साधनांनी सुद्धा आपल्या प्राणांवर नियंत्रण येतं असं त्यांचं म्हणणं आहे. हा एक वेगळा विचार आहे भागवताचा, की व्रतांनी येतं प्राणांवर नियंत्रण समजू शकतो, पण दानानी कसं येतं आपल्या लक्षात येत नाही. की कुठलीही गोष्ट दुसऱ्याला दान दिल्याने मनुष्य त्याच्यावरचा जो मोह आहे तो सोडतो का, त्याचा परिग्रह कमी होतो का, त्याच्या अंतःकरणाला सात्विक बनवतं दान, किंवा त्याला विशेष रूपाने काही त्याचे लाभ होतात आपल्याला कळत नाही, पण त्या दानांचे सुद्धा लाभ त्यांनी प्राणावर होतात असं इथे म्हटलंय. आणि म्हणाले त्या माध्यमामधून बुद्धीच्या साह्याने आम्ही कोणत्याही कुमार्गाचा जो अवलंब होऊ शकतो त्याच्यातून चित्ताला बाजूला काढून हळूहळू चित्ताची एकाग्रता प्राप्त करून घ्यावी आणि मन परमात्म्यामध्ये लावावं, ही त्यांची मूलभूत भूमिका. आता यमनियम हे एवढ्याच सांगितले आणि एवढं सांगून झाल्यानंतर आता मातेला सांगतात की माते आता आसनाचा जय करावा, आसनाचा आधार घ्यावा. आणि कोणत्या तरी आसनामध्ये जयाचा विषय मात्र त्यांनी पुन्हा पुन्हा मांडलाय की आसन जय करून घ्यावा कोणत्या तरी ठिकाणी. म्हणजे वज्रासन असेल, पद्मासन असेल, सहजासन असेल, स्वस्तिकासन असेल, ही तर सगळी ध्यानाला बसण्याकरता त्यातल्या त्यात तरतम भावानी योग्य असणारीच आसनं आहेत. याच्याशिवाय इतर आसनं आहेत की ज्या आसनावरती नियंत्रण आपल्याला मिळवता येईल असं वाटतं, आपल्या शरीराला ते आसन अधिक योग्य आहे असं वाटतं. त्या आसनाचा का होईना पण जय करून घ्यावा. आणि त्याच्याच बरोबर ह्या बैठकीकरता आवश्यक असणाऱ्या एका आसनामध्ये काही प्रमाणात तरी आपल्याला जय मिळवता आला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे ते सांगतात की अशा आसन जय झालेल्या वज्रासनात असो, स्वस्तिकासनात असो, पद्मासनात असो, ते म्हणतात प्राणायामाच्या अध्ययनाकरता आपण एक चांगल्या पवित्र ठिकाणी असं आपलं आसन तयार करावं आणि त्याच्यावरती शरीर ताठ ठेवून आपण स्थिर आणि स्थिरम सुखम आसनम जेवढं सांगितलंय त्याच पद्धतीप्रमाणे त्या आसनाचा अभ्यास करावा. आता ते प्राणायाम सांगता आहेत आईला आणि ते म्हणतात की नाडी शोधन प्राणायाम कर. त्या सगळ्या वर्णनात त्यांनी सांगितलंय. फक्त त्या प्राणायामात त्यांनी थोडा कुंभक सांगितलाय की केवळ पूरक आणि रेचक नाही, किंचित काळ श्वास आत घ्यायला ठेवायला सांगितलाय. तर त्या नाडी शोधन प्राणायामाने चित्ताची शुद्धी होते आणि त्यामुळे हा मार्ग चित्ताला शुद्ध करण्याकरता अतिशय उत्तम आहे. म्हणून रामदेव बाबा सुद्धा 3-3 सो करो असं म्हणून ते पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात, करो ये करो ये करो. कारण इच्छा एवढीच आहे की त्यांनी शुद्धी येते. पण दुसरी गोष्ट अशी पण आहे की प्राणायाम सुरुवातीलाच खूप करून चालत नाही. जर आपल्याला त्याची सवय नाही आहे, आपलं शरीर जर त्याच्याकरता तयार नाही आहे, तर त्या शरीराने जर एकदम 50-100 या संख्येमध्ये जर प्राणायामाला सुरुवात केली तर त्याचे पुष्कळ विपरीत परिणाम भोगावे लागतात. त्याचं एक कारण असं आहे की श्वास घेतो आणि श्वास सोडतो, त्याच्यामध्ये घेतलेला किती श्वास रेचकानी सोडला जातो माहिती नाही, त्याच्यावर पुन्हा श्वास घेतला जातो, पुन्हा सोडला जातो.
तर आतमध्ये असणारा जो अशुद्ध वायू किंवा कार्बन डायऑक्साईड जो आतमध्ये राहतो तो किती काळ राहतो त्याच्यावर अवलंबून आहे. तो जर अधिक काळ कार्बन डायऑक्साईड राहिला किंवा तो जर अधिक आतमध्ये साठत राहिला तर त्याचे विपरीत परिणाम मेंदूपासून सर्व दूर होतात. हा एक भाग. दुसरा भाग असा की खूप जोरात श्वास घेतलाय आणि खूप जोरात श्वास सोडलाय, त्या सोडण्यामध्ये हाही पूर्ण खेचून घेतला आणि हाही पूर्ण रिकामा केला, तर म्हणजे ही नवीन थिअरी मी अलीकडे मला एका डॉक्टरांकडनं कळली म्हणून आपल्यापुढे मांडते. तर त्यांनी सांगितलं की दुसऱ्या प्रकारचे त्रास सुद्धा आहेत. ते त्रास म्हणजे शरीरातला जर पूर्ण कार्बन डायऑक्साईड बाहेर गेला तरी विपरीत परिणाम होतो. त्यांचं म्हणणं असं, थोड्या प्रमाणामध्ये तो शरीराला आवश्यक आहे. तो काही ज्वलन करतो वाईट गोष्टींचं, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे, तर तोही ज्वलनाला उपयोगी येतो का आतमध्ये काही गोष्टीची अशुद्धता दूर करतो की जी कार्बन डायऑक्साईडमुळे होते, का त्याच्या राहण्याने कुणाला काही लाभ होतो माहीत नाही. पण आज डॉक्टरांची नवीन थिअरी आहे की ज्याच्यामध्ये ते सांगतात की थोडासा का असेना कार्बन डायऑक्साईड शरीरामध्ये राहिला पाहिजे. म्हणजे आता जर आम्ही अशा प्रकारे नाडीशोधन प्राणायाम करून चित्तशुद्धीचा विचार करत असू तर कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली विशिष्ट संख्येमध्येच तो प्राणायाम करावा. आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकाराने प्राणायाम केल्यानंतर म्हणाले, आता हा त्यांचा विशेष अभ्यास आहे किंवा हे या भागवताचं एक वैशिष्ट्य आहे. त्यांनी असं सांगितलं की ह्या नाडीशोधन प्राणायामाचा लाभ काय, तर हे वात आणि पित्ताचे दोन्ही दोष नष्ट करतं आणि म्हणून प्राणायामाचा लाभ होतो. त्यानंतर म्हणाले, धारणा जी आहे, आम्ही आमच्या अंतःकरणात कशाची धारणा करतो, त्यांनी विषय पुढे नेला. प्राणायामावरून ते प्रत्याहारावर त्यांनी सगळा विषय वर आलाय म्हणून पुन्हा वेगळा प्रत्याहाराचा विषय मांडला नाही. आणि ते धारणेच्या संदर्भात असं सांगतात की आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही कशाची धारणा करतो, कशाची म्हणजे कोणते विचार मनात ठेवतो, काय पद्धतीने विचारांची दिशा असते. समोरचा मनुष्य एखादी गोष्ट बोलला तर त्याच्यावरती आमच्या अंतःकरणामध्ये काय स्वरूपाची प्रतिक्रिया निर्माण होते, ती अनुकूल बाजूनी होते का प्रतिकूल बाजूनी होते. म्हणजे दुसऱ्याच्या बोलण्याचा विचार हा योग्य बाजूनी केला जातो का अयोग्य बाजूनी केला जातो, सरळ बाजूनी केला जातो का वक्र बाजूनी केला जातो, वाकडाच विचार करायचा आहे असं होतं. ते म्हणाले, हे या सर्व गोष्टी आमच्या पापाला कारणीभूत आहेत, आमच्या अंतःकरणाला अधिक मलिन करणारे आहेत. म्हणून आमच्या धारणा कशा आहेत हे महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी धारणेचं फल, हे भागवतांनी दिलेलं फल आहे, धारणेचं फल हे पापाची निवृत्ती करणार आहे. म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये जर आमच्या धारणा सर्वकाल चांगल्या असतील तर आमच्या अंतःकरणातल्या पापांची निवृत्ती होते, असं त्यांनी धारणेचा लाभ सांगितलाय. आणि इथे जो सांगितलाय तसा प्रत्याहाराचा लाभ आपण पाहिला की मनुष्याला लौकिक गोष्टीपासून दूर नेणारा आहे आणि त्याचं अंतःकरण अधिकाधिक परमेश्वराभिमुख करणारं आहे. पुढे त्यांनी सांगितलंय की रागद्वेषादी दुर्गुण आहेत ते या अष्टांग योगाच्या अभ्यासाबरोबर माते दूर करावेत. त्यांचं म्हणणं असं आहे की केवळ योगाचा अभ्यास चालत नाही, म्हणजे केवळ आसन प्राणायाम आदीचा अभ्यास पुरेसा होत नाही, त्याच्याबरोबर आपल्या दुर्गुणांचं परिमार्जन कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने करणं आवश्यक आहे. म्हणजे मनामध्ये वाईट विचार आला, ज्याच्याबद्दल आला त्याला सांगणं की बाबा हे असं माझ्या मनात आलं, हे काही बरोबर नाही, पण हे असं पुन्हा घडू नये आणि हे माझ्या मनाला बोचत राहील म्हणून मी तुला येऊन सांगित. कारण धैर्य लागतं ना, दुसऱ्याबद्दल सुद्धा काही वाईट आपल्या मनामध्ये आलं तर त्याची कबुली देण्याला सुद्धा अंतःकरणाला धैर्य लागतं. त्यामुळे अनेक मार्ग आहेत आमच्या अंतःकरणातले रागद्वेष दूर करण्याचे, की अमुक एक गोष्ट पटली, आवडली, ही तुमची गोष्ट आवडली, ती मला अगदी मिळावी अशी वाटली, मी त्या गोष्टीवरती पुष्कळ माझ्या ठिकाणी आसक्ती केली, पण ठीक आहे आता माझ्या मनातून गेली. जे त्याचं परिमार्जन ज्या पद्धतीने होणार असेल त्यांनी सांगितलंय रागद्वेषाचं परिमार्जन करत राहावं. ते दूर जाण्याकरता जो मार्ग अवलंबावा लागेल, कोणाला रागावलो, चिडलो, ठीक आहे रागावलो, आपल्याकडनं चूक झाली, जाऊन सांगितलं बुवा नाही तुमच्या रागावलं, हे काही बरोबर नाही झालं, चुकलं माझं, तुम्ही विषय सोडून द्या.
आपण मागे जिथे होतो तिथेच राहूया, हा घडलेला मधला प्रसंग सोडून देऊया. काहीही कारण आपल्याला जर रागद्वेषाच्या पातळीवरती घडलं तर त्याचं कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने परिमार्जन करावं, ते दूर करण्याचा प्रयत्न करावा, असा एक त्यांचा आग्रह आहे. आणि योगाचा अभ्यास करताना आता ते पुढे त्या मार्गावरती जाण्याच्या गोष्टी सांगतायत. ते म्हणतात की हा जो योगाचा अभ्यास आहे तो करता करता जेव्हा आपलं चित्त, अंतःकरण जे आहे ते निर्मल होत जाईल, शुद्ध होत जाईल आणि म्हणाले एकाग्र होईल. ह्या दोन गोष्टी जेव्हा घडतील तेव्हा दृष्टी नासाग्र करावी आणि ह्या नासाग्र दृष्टीवरती श्रीहरीला पाहावं. हा पुन्हा भगवद्गीतेचा भागवताचा हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय, हा पतंजली योगसूत्राचा, अष्टांग योगाचा विषय नाही, हा त्यांचा विषय आहे. त्यांनी सांगितलं अशा प्रकारे एकाग्रता साधायला लागली की मग भगवंताचं स्वरूप आपल्याला जे आवडेल ते, बालरूप आवडेल. त्यांनी सांगितलं आहे तो चतुर्भुज भगवंत आहे. त्यांनी सांगितलं आहे त्याच्या हृदयावरती कौस्तुभमणी विराजतो आहे, मयूरपिच्छा आहे, असं सगळं चतुर्भुज असणारा आणि असा मोठा देखणा असा जो भगवंत आहे वैजयंती मालेसहित, त्याचं स्मरण करावं, त्याचं ध्यान करावं. आणि त्यांनी पुष्कळ वर्णन करताना सांगितलं की आता कसं ध्यान करावं, आता ते पुढे सांगतायत. ते म्हणतात आम्ही निवडला अर्थातच श्रीहरी, कारण याचा विषय श्रीहरी आहे, त्यामुळे भगवान श्रीकृष्ण आहेत. आता भगवान श्रीकृष्णाचं एक ढोबळ रूप मनापुढे आणलं आणि काही काल ध्यानामध्ये गेला की त्यानंतर ते असं म्हणतात की आता भगवान श्रीकृष्णाचं स्वतंत्र वर्णन करीत त्याच्या पूर्ण मूर्तीला आपल्या मनामध्ये बारीक बारीक विचारांनी आठवत जावं. म्हणजे त्याच्या मुखापासून, मग मुखाचं सगळं वर्णन, त्याचे केस कसे आहेत, त्याचा मुकुट कसा आहे, त्याचं मयूरपिच्छ कसं आहे, त्याचे डोळे कसे आहेत, त्याचा चेहरा कसा आहे. आणि त्यांनी पुन्हा पुन्हा एकच सांगितलंय की भगवंताच्या मुखावर हास्य आहे, असंच मुख, असाच विचार आपल्या मनामध्ये अखंड ठेवावा. की त्याच्या मुखावर हास्य विलसत आहे आणि मोठं गोड हसू आहे, मोठं आश्वासक हसू आहे. अशाच हास्याचा मग सगळ्या शरीराचं वर्णन करावं. हळूहळू म्हणाले रोज हा सराव करायला लागलो की भगवंताची मूर्ती नासाग्र ध्यानामध्ये प्रकट व्हायला लागते, डोळ्यासमोर प्रकट होते, मूर्ती डोळ्याच्या समोर येते. आणि ती मूर्ती जेव्हा यायला लागते की जेव्हा त्यांनी वर्णन केलेलं आहे की ज्यावेळी तस्मिन लब्ध पदम चित्तम सर्वावयव संस्थितम, सर्व अवयवांना स्वीकार करून त्यांच्या ठिकाणी आमच्या चित्ताला भागशः नेऊन त्याचं वर्णन करून त्याला आमच्याकडे साठवून मग पुन्हा तो पूर्णपणाने आमच्या अंतःकरणात साठवून घेऊन अशी जेव्हा स्थिती येते त्यावेळी म्हणाले जेव्हा योग्याला खात्री पटते की मी ह्या स्थितीला आलेलो आहे, त्यावेळी म्हणाले त्यांनी समजावं की आपलं अंतःकरण भगवत स्वरूपामध्ये स्थिर झालं आहे, की आता पूर्ण रूपामध्ये भगवंत आपल्याला दिसतोय. तेव्हा त्याच्या सर्व अवयवामध्ये असणारं आपलं जे लक्ष आहे ते आता ध्यानाचा प्रकार बदलावा. त्याच्या सबंध देहावरती जे आकर्षित आम्ही आमच्या मनाला करत होतो, आता एक ठिकाण म्हणजे चरण घेतले, ते चरण समजा आमच्या देहामध्ये आम्ही हृदयाशी सुरुवातीचं ध्यान करावं असं नाही, अगदी मूलाधार चक्रापासून ध्यानाला सुरुवात करावी, तिथून मणिपूर चक्रापर्यंत यावं, किंवा मणिपूर चक्रापासून ध्यानाला सुरुवात करावी, अनाहत चक्रामध्ये यावं. असं ध्यान करत एकेका अवयवावरचं ध्यान स्थिर करत जावं. त्यांनी सांगितलं आता स्वतंत्रपणे त्याला स्थिर करा, आधी त्याला साठवा, त्याचं रूप आमच्या ठिकाणी पक्कं झालं असं लक्षात आलं की मग एक एक अवयव आमच्या ठिकाणी स्थिर करत जावा. आणि मग त्यांनी पुढे सांगितलं आहे की शेवटी नेहमी करता भगवंताच्या चरणकमलांचं आपण ध्यान करत राहावं. त्याच्या पुढे ते म्हणतात आता एक मोठा वेगळा विषय आहे पुन्हा सांख्य दर्शनाचा. आता ध्यानाकरता भगवंताचं स्वरूप स्वीकारून, भगवंत सर्वस्व मानून त्याच्यावरती मन केंद्रित करून ती भगवंताची मूर्ती आपल्या ध्यानामध्ये
खऱ्या अर्थाने पूर्णपणे अशी परिपक्वतेने ठसलेली मूर्ती आहे. अशा ठसलेल्या मूर्तीला आता ते म्हणतात त्याच्याविषयीचं प्रेम अंतःकरणात उत्पन्न होऊ द्या, हृदय भक्तीने भरून येऊ द्या. नंतर आनंदातिरेकाने अंतःकरणामध्ये रोमांच उभे राहतील. असं झाल्यानंतर म्हणाले एक गोष्ट करा की त्या परमेश्वराची ती जी मूर्ती आहे ती मूर्ती तुमच्यापासून दूर करा. म्हणजे ज्याला ध्यानामध्ये इतकं पक्क धरून ठेवलं आहे त्यांनी सांगितलं आता त्याच्यापासून दूर व्हा. कारण हा जो अद्वैत भाव आहे तो त्या सगुण मूर्तीवरती संपवू नका आणि साधना तिथे संपवू नका. मग ती जी मूर्ती आहे ती मूर्ती नसली तरी चालेल. ध्यानाला ती मूर्ती ध्यानाच्या जे आलंबन म्हणून घेतलेलं आहे ते आलंबन म्हणून दूरच करा आणि मग ते ध्यान असं निरालंब ध्यान तुम्हाला साधू द्या. आता हा विषय मोठा अवघड आहे. हा योग्याला शक्य आहे, भक्ताला शक्य नाही आहे. त्याच्याकरता म्हणून आपण एक छोटासाच दृष्टांत बघू. रामकृष्णांच्या चरित्रामधला आहे. त्यांनी सर्व साधना मार्ग आपल्या जीवनामध्ये अवलंबले आणि त्यांनी दाखवून दिलं की हा प्रत्येक जो मार्ग आहे साधनेचा हा मार्ग असा असा आहे, तो शुद्ध आहे, अशा प्रकाराने जावं. आणि त्या सर्व साधन मार्गांची त्यांनी आपल्या साधनेमधून शुद्धी केली. आणि असा शुद्ध झालेला साधन मार्ग जेव्हा अनेकांपर्यंत पोचला आणि त्यांचं हे साधन किती श्रेष्ठ आहे हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं, अशाच काही श्रेष्ठींनी एक ल्यांगटा नावाचं, जर कधी आपण त्यांचं चरित्र वाचलं असेल तर स्वतंत्र चरित्र पण त्यांचं खूप सुंदर आहे. तर ते ल्यांगटा हे अद्वैताचे उपासक होते. तर ते आपल्या उपासनेनी समाधानी होते. ते रामकृष्णांकडे आले. रामकृष्णांकडे आल्यानंतर म्हणाले की तुम्ही सर्व साधन मार्ग अवलंबलेले आहेत, तुम्ही हा अद्वैताचा मार्गसुद्धा अवलंबावा असं म्हणाले. मला वाटतं ठीक आहे म्हणाले, काय करायचं. त्यांनी सांगितलं आता तुमच्या साधनेने तुमच्या आज्ञाचक्रामध्ये जी कालीमातेची मूर्ती नित्य वास करतीये त्या मूर्तीला छेद द्या, ती मूर्ती संपवून टाका. ते म्हणाले हे अवघड आहे, पण तुम्ही जर साधन करायला सांगणार असाल तर मला केलं पाहिजे. आणि मोठं प्रयत्नपूर्वक त्यांनी कालीमातेचं आपल्या ठिकाणी असलेलं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान दूर केलं. म्हणाले आता तुम्हाला मी एका झोपडीमध्ये छोट्या त्यांना बसण्याची व्यवस्था केली, इथे बसा म्हणाले. आणि तुम्हाला मी त्या अद्वैत पद्धतीने किंवा त्या अद्वैताचा अनुभव येण्याकरता ज्या पद्धतीने तुमची समाधी लागावी त्याकरता मी तुम्हाला काही स्पर्श करतो. आणि त्यांनी त्यांच्या आज्ञाचक्राच्या इथे स्पर्श करायचा आहे, आपण इथे बसा असं सांगून त्यांनी आज्ञाचक्राला स्पर्श केला. म्हणाले समाधी लागली आणि उतरली की सांगा, मी खोलीच्या बाहेरच आहे, या झोपडीच्या बाहेरच आहे. ते बाहेर थांबून राहिले आणि आत त्यांना तो स्पर्श करून ते बाहेर आले. अर्धा तास झाला तरी रामकृष्ण सांगत नाही, तास झाला तरी नाही, 2 तास. शेवटी ते घाबरले. ते आत आले तर ते समाधी स्थितीत आहेत. 1 दिवस गेला, 2रा दिवस गेला, 3रा दिवस गेल्यावर ते घाबरले. ते म्हणाले अद्वैताचा अनुभव जर इतक्या दीर्घकाळ मनुष्याने घेतला तर त्याची प्रकृती टिकू शकत नाही. कारण प्रकृती राहूच शकत नाही त्या अद्वैतामध्ये. प्रकृतीला पूर्ण दूर केलेलं आहे आणि जीवचैतन्य जे आहे ते परमात्म चैतन्याशी एकरूप केलेलं आहे. हे काही शक्य नाही. ते आत आले, त्यांनी रामकृष्णांना त्या समाधी स्थितीतून बाहेर काढलं. ते म्हणले कसे आहात, बरे आहात, असं आहेत. घाबरले होते. नाही म्हणाले मी उत्तम आहे. त्यांना आधीच रामकृष्णांच्या त्या भक्तीचं, त्या कालीमातेवरच्या प्रेमाचं, त्यांच्या त्या भावावेशांचं कौतुक होतंच. त्यात आता हे असं घडल्यावर ते अक्षरशः रामकृष्णांच्या प्रेमात पडले आणि त्यांना रामकृष्णांना सोडून जावंसं वाटेना. वास्तविक पाहता ते मोठे योगी आणि केवळ ह्या दीक्षेकरता आलेले. आणि ते म्हणाले काय करावं. म्हणाले मला काही इथून जावंसं वाटत नाही आहे. पण म्हणाले मी अडकलो, मोहात अडकलो. एक दिवस असा आला की ज्या दिवशी त्यांना अतिसार म्हणजे डायरिया सुरू झाला. इतका वाढला, इतका वाढला. नाहीतर त्यांच्याकडे एकच होतं
की कुठलीही शारीरिक व्याधी उद्भवला की ते आपल्या समाधीमधून त्या व्याधीला दूर करत असत. पण ते म्हणाले कोणतीच मात्रा चालत नाहीये का, कुठल्याही प्रकाराने माझी ही स्थिती बदलत नाहीये, असं का होतं आहे. तर ते रामकृष्णांना म्हणाले की काय करू मी, मला काही कळत नाही. ते म्हणाले मी काय सांगणार, तुम्ही एवढे अधिकारी योगी आहात, माझ्या कालीमातेचं स्मरण करा. ते म्हणाले हा माझा मार्ग नाही, मी अद्वैताचा उपासक आहे. म्हणाले आता माझा देह विकल झाला आणि माझा समाधी मार्ग मला त्यातनं बाहेर काढण्याकरता उपयुक्त नाही. आता त्यांनी स्वतः ठरवलं की आपण गंगाजलामध्ये प्रवेश करायचा आणि आले गंगेच्या किनाऱ्यावरती आणि चालता येतच नव्हतं, खुरडत गेले. गंगेमध्ये पाय टाकले, अर्थातच तिथे घोटाभर पाणी होतं आणि सरकत पुढे निघाले. किती काळ गेला तरी पाणी घोटाभरच आहे. शेवटी जातच राहिले. अंधार होता, रात्रीची वेळ होती, थोडं उजाडायला लागलं. त्यांच्या लक्षात आलं गंगा पार करून मी दुसऱ्या किनाऱ्याला आलोय, पण पाणी आपल्याला घोटाभरच होतं. ते म्हणाले कमाल आहे. पुन्हा फिरले परत आणि परत मूळ ठिकाणी यावं, पहिल्या तीरावरती यावं. पुन्हा तेच पाणी घोटाभरच आहे. इकडे आले आणि अगदी सर्व दुखणं नष्ट झालेलं आहे आणि मोठे ताजे तवाने टवटवीत झाले. रामकृष्णांच्याकडे आले. रामकृष्णांना म्हणाले आजपर्यंत ज्या परमपुरुषाचा मी कृपानुग्रह मिळावा म्हणून जो समाधीचा अभ्यास करत होतो, म्हणाले आज मला कळलं की त्या परमपुरुषाच्या पेक्षा काकणभर तुझ्या मायेनी, तुझ्या देवीनी म्हणजे तुझ्या कालीमातेनी मला तिची माया दाखवली की जी मी परमपुरुषाच्या उपासनेमध्ये कधीच जाणली नव्हती. माझं ज्ञान अपुरं होतं, मायेनी मला हे असं नेलं आणि असं आणलं. आता म्हणाले तू तुझ्या मायेला विचार, तू तुझ्या कालीमातेला विचार, मी काय करू, तुम्हाला सोडून मी जाऊ का. म्हणाले माझं मन होत नाही, कालीमाता तुला सांगेल, ती तुला प्रसन्न होईल, मला नाही. कारण म्हणाले ती तुझ्याकरता कृपावंत आहे, मी तिला कधीच जाणलं नाही. पण म्हणाले आज पहिल्यांदा आयुष्यामध्ये मायेला मी ओळखलं. शेवटी सुद्धा आपला जो भागवताचा शेवट आहे तो तसाच आहे की शेवटी भगवंताची माया काय आहे. म्हणजे आज आपण जे सृष्टीचं निरूपण पाहिलं त्या निरूपणामध्ये सुद्धा आज आपण आता याचा जो विचार करतो आहोत या ठिकाणी योगमार्गाचा, त्या योगमार्गामध्ये सुद्धा भागवत म्हणतं आहे, कपिल महामुनी भागवतात सांगता आहेत की त्याच्या बाहेर पडावं, चित्ताचा लय जो आहे तो परमात्म शक्तीमध्ये करावा आणि कैवल्याची स्थिती त्या योग्यानी प्राप्त करून घ्यावी. आता देवहूतीने विचारलं की हे सगळ्यातलं मी काय करू. ते म्हणाले हळूहळू तुला जो मार्ग योग्य वाटेल तो कर. ती रोज ध्यानाला बसू लागली, भगवंताची भक्ती करू लागली. तिला घराविषयी अंतःकरणामध्ये असणारी आसक्ती संपली. आता पुत्रांनी विचारलं मी माझ्या मार्गाने चाललो आहे, तू तुझं साधन मार्ग पुढे चालू ठेव. त्याप्रमाणे त्यांनी आपला साधन मार्ग चालू ठेवला आणि आपल्या साधन मार्गावरती हळूहळू प्रगती साधत त्या ज्या पद्धतीने पुढे निघून गेल्या त्यांना कशाचंही भान उरलं नाही. त्यांना देहाचंही नाही, त्यांना खाण्यापिण्याचं नाही, क्षुधा तृष्णा नाही, देहाचे धर्म नाहीत, काही शिल्लक राहिलं नाही. अशा एका श्रेष्ठ स्थितीला त्या जाऊन पोहोचल्या आणि त्या स्थितीनंतर त्यांना जी भगवत प्राप्ती झाली, जो त्यांना योग्य प्रकारे असणारा, त्यांना आवश्यक वाटलेला असा जो कैवल्याचा मार्ग आहे तो मार्ग त्यांना जेव्हा मिळाला आणि ते जे फल त्यांना प्राप्त झालं, ज्या पातळीवर प्राप्त झालं असेल आपल्याला माहीत नाही, पण ते त्यांना जे प्राप्त झालं, देह सोडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं की मला हा जो देह सोडायचा आहे किंवा माझं चैतन्य घेऊन जायचं आहे, असं मला परमेश्वराच्या कोणत्या एका स्थानावरती मला जायचं नाही आहे. त्यांनी आपलं जे साधन आहे, आपण काल जे म्हणत होतो ना, दोन प्रकारचे योगी आहेत. एक भगवंताशी एकरूप होण्याकरता भगवंतापर्यंत जाऊन पोचतात आणि दुसऱ्या प्रकारचे जे योगी आहेत ते ह्या पृथ्वी तलावरती कार्य करण्याकरता राहतात, तर किंवा कोणत्याही लोकामध्ये कार्य करण्याकरता राहतात. तेव्हा देवहूतींनी आपल्या बाजूनी
असं सांगितलं आणि असं घडवलं की तिने आपलं सगळं जे पुण्य आहे, ती म्हणाली आता मला ती स्थिती प्राप्त झाली आहे, मी त्या अवस्थेला जाऊन पोचली आहे, आता मला माझं पुण्य बरोबर नको आहे, ते मी इथेच टाकते. ते तिने तिथेच टाकलं आणि त्या पुण्याची नदी झाली. ज्या स्थानावरती ती सिद्ध झाली, तिला सिद्धी प्राप्त झाली, ते स्थान सिद्धपूर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि तिने जे आपलं पुण्य तिथे ठेवलं, कोणत्या तरी रूपामध्ये ते परिवर्तित व्हायला पाहिजे, ते जलमहाभूतामध्ये परिवर्तित झालं आणि तिथे ती नदी तयार झाली. आणि त्या नदीचं नावसुद्धा सिद्ध नदी आहे. आणि असं म्हणतात की म्हणजे भागवतानी, आता ती आहे की नाही आपल्याला माहीत नाही, पण त्या नदीच्या जलाचा त्या किनाऱ्यावरती राहून त्या सिद्धपुरामध्ये साधन करण्याचा साधकांना खूप लाभ होतो, कारण ते तिचं पुण्य आहे. आणि म्हणून आमच्या श्रीधर स्वामींनी समर्थ संप्रदायातल्या त्यांनी म्हटलंय, आमच्या भारतामध्ये 33 कोटी देवता आहेत, याचं विडंबन तुम्ही कोटी शब्दावरती संख्येने केलं असलं तरी सुद्धा म्हणाले ते विडंबन नाहीये, ते सत्य आहे. जिथे जिथे म्हणून तपश्चर्या करून साधनेचं पावित्र्य आहे, तिथे तिथे त्या तपश्चर्या करणाऱ्यांनी आपलं साधन तिथेच सोडलंय आणि ते निघून गेलेले आहेत. आणि त्यामुळे ते प्रत्येक स्थान जे आहे ते देवता स्वरूपच आहे. म्हणून 33 कोटी म्हणजे 33 प्रकारची, कोटी प्रकारची म्हणजे कोट्यांनी संख्येमध्ये आमच्या भारतभरामध्ये अशी सिद्ध क्षेत्र आहेत. असा अनेकांच्या म्हणजे हा जो देवहूतीचा प्रकार आहे की तिने आपल्याला ह्या पृथ्वीतलावरतीच जलरूपामध्ये परिवर्तित करून टाकलं आपल्या साधनेला. कारण कुठलीही गोष्ट फल दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे त्या योग्यानी किंवा तिने आपल्या साधनेला किंवा त्या पुण्याला जर ती बरोबर घेऊन गेली असती तर ते पुण्य आणि तिचं कर्म पुढे, ती जी काही मुक्तीच्या दिशेने पुढे जाईल ते पुढे गेलं असतं. ती म्हणाली मला यातलं काहीच नकोय. तिने ते तिथेच टाकलं. तो तिचा जो निष्काम भाव आहे तो तिला आणखीन कुठे घेऊन जाणार असेल तो घेऊन जाईल, पण त्याचं फल मात्र, त्याचं दृश्यरूप मात्र असं घडलं. आणि त्यामुळे देवहूतीने आपल्या जीवनामध्ये साक्षात कपिल महामुनींच्याकडनं हा उपदेश प्राप्त करून घेतला. आजचा विषय आपण इथे संपवूया. आता आरती करायची आहे. कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद. इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े, जो अड़े भी तो संयम के कोड़े पड़े. तन के रथ को सुपथ पर चलाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद. नाम जपते रहे काम करते रहे, पाप की वासनाओं से डरते रहे. सद्गुणों का परम धन कमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद. लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. रुक्मिणी की तरह धुन लगाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, भिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं. शाक प्रेमी विदुर सम जिमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद. दुख में तड़पे नहीं, सुख में भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं. धर्म धन का खजाना लुटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद
कभी हम भी पाएंगे प्रभु को, कभी ना कभी ऐसा विश्वास दिल में जमाते चले। कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। गले में वैजयंती माला, बजावे मुरली मधुर बाला। श्रवण में कुंडल झलकाला, श्रवण में कुंडल झलकाला। नंद के नंद आनंद के कंद, मोहन व्रज चंद राधिका रमण विहारी की। गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। गगन सम अंग कांतिकारी, राधिका चमक रही आली। लतन में ठाड़े वनमाली, लतन में ठाड़े वनमाली। भ्रमर सो अलक कस्तूरी, तिलक चंद्र सी झलक ललित छवि श्यामा प्यारी की। गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। कनकमय मोर मुकुट बिलसे, देवता दर्शन को तरसे। गगन से सुमराशि बरसे, गगन से सुमराशि बरसे। बजे मुरचंग मधुर बिरदंग, ग्वालिनी संग अतुल रति गोप कुमारी की। गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। जहाँ ते प्रगट भई गंगा, कलुष कलिहारिणी श्री गंगा। स्मरण ते होत मोह भंगा, स्मरण ते होत मोह भंगा। बसे शिव शीस जटा के बीच, रहे अधकीच चरण छवि शिवनवारी की। गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। चमकती उज्ज्वल तट रेणु, बज रही वृंदावन वेणु। चहु दिसि गोपी ग्वाल धेनु, चहु दिसि गोपी ग्वाल धेनु। हसत मुख मंद यशोदानंद, देवकी छंद भक्ति गोपिका कुमारी की। गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता।
सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वदाते हाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता कमले जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरिता विहरे हरिहंसची चित्त लोक सुकमळे संत द्विजकवळे सेवुनी रमले भान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा हरिकृपेचा जणू बोधाचा स्वयं प्रभेचा रवी अंतरीचा तम हरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आयो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता पुंडलीक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय सद्गुरु दासगणु महाराज की जय स्वामी वरदानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. चला आज उत्स्फूर्तपणे